पुढे एक मोठी बातमी येते। इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी वेगवेगळे जिहाद केले जात आहेत। कॉर्पोरेट जिहादवरून नितेश राणे यांनी अशा प्रकारे वक्तव्य केले। तर सीएम फडणवीसांनी बहिणींना न्याय मिळवून द्यावा दिलेला आहे आणि पीडित मुलींना तक्रार करण्याचं आवाहन राणेंनी केलंय। तर जिहाद मुक्त महाराष्ट्र करणं हेच मिशन आहे असा आरोप नितेश राणे यांनी केलाय। नाशिकमधल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावरून मंत्री नितेश राणे यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केलेली आहे। मात्र त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये कारवाई करून हिंदू बहिणींना न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदनही केलंय। ज्यांच्यासाठी त्यांच्या धर्मापेक्षा काही मोठं नाही, जिहाद करणं आणि गजवाई हिंदच्या अंतर्गत या देशाला 2047 पर्यंत इस्लाम राष्ट्र बनवणं, या अंतर्गत हे जे काही लँड जिहाद, लव जिहाद आणि आता कॉर्पोरेट जिहाद हे जे काही करतात त्या बाबतीमध्ये समाजाने खरंच विचार करायला पाहिजे। काल जेव्हा त्या जिहाद्यांना कोर्टामध्ये आणलं गेलं तेव्हा 600 लोक जमले, 600 लोक त्यांच्या समर्थनात। 600 की ह्यांच्यावर तुम्ही अन्याय करू नका। त्या याकूब मेननच्या अंत्ययात्रेला गर्दी जमते। हे जिहाद करणाऱ्या लोकांच्या या मुलांच्यासाठी गर्दी जमते। तरी आम्ही भाईचाराबद्दल विचार करायचा, तरी आम्ही सर्व धर्म समभाव आहे असं बघायचं।